Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Now we are going to see another classification of ligand on the basis of what? Classification of ligands on the basis of nature of bonding between ligand and central metal atom. Nature of bonding between ligand and central metal atom or ion. Here there is only single bond character and here there is double bond character. So on the basis of nature of bonding between metal and ligand, ligands are classified into two types. One is normal ligands, they are also called as classical ligands. Another type is non-classical ligands which form double bond character in between metal and ligand. So what is meant by normal classical ligands? The ligands which can donate electron pair to the central metal atom. बानो इथं लिगॅन्ड कडून मेटलला इलेक्ट्रॉन पेअर दिली जाते, मेटल कडून लिगॅन्ड घेऊ शकत नाही. इथली जी लिगॅन्ड्स आहेत ती लिगॅन्ड्स आपली स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर मेटलला देऊ शकतात. कुठला बॉन्ड तयार करतात? एरोन दिसतंय इथं तुम्हाला, सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात आणि मेटल कडची इलेक्ट्रॉन पेअर नंतर पाठीमागे घेतात. त्याला म्हणतो आपण बॅक बॉन्डिंग किंवा सिनर्जिक बॉन्डिंग म्हणतो. आणि तिथं काय तयार करतात? पाई कोऑर्डिनेट बॉन्ड, पाई डेटिव्ह बॉन्ड काय करतात? तयार करतात. याचा अर्थ जे लिगॅन्ड फक्त इलेक्ट्रॉन देऊ शकतात मेटलला आणि मेटल बरोबर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतात, त्यांना सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतात, त्यांना सिंपल किंवा क्लासिकल लिगॅन्ड्स म्हणायचं. म्हणजे जे लिगॅन्ड्स आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर फक्त देऊ शकतात, घेऊ शकत नाहीत मेटल कडून, जे लिगॅन्ड आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर फक्त देऊ शकतात आणि सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतात, अशा लिगॅन्डना काय म्हणायचं? सिंपल क्लासिकल लिगॅन्ड्स म्हणायचं. म्हणजे दे ओनली डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू सेंट्रल मेटल एटम, टू सेंट्रल मेटल आयन किंवा एटम आपण म्हणतो. आणि मग ते काय तयार करतील? ते फक्त तयार करतील मेटल टू लिगॅन्ड सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड, सिग्मा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड फक्त तयार करू शकतात बाळांनो. ते पाय बॉन्ड तयार करू शकत नाहीत. आता बाळांनो नॉर्मल लिगॅन्ड्स मग कुठले कुठले असतात? त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत. कुठला एक्झाम्पल आहे? वॉटर आहे, OH हायड्रॉक्साइड आयन आहे, अमोनिया आहे, अमाइड आयन आहे. हे फक्त आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर मेटलला देऊ शकतात, मेटलची इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे घेऊ शकत नाहीत. दोज लिगॅन्ड्स ओनली डोनेट इलेक्ट्रॉन पेअर to the central metal atom or ion and form coordinate bond are called as simple, normal किंवा classical ligands. Now what is meant by non-classical? The ligands which not only donate electron pair to the central metal atom but also accept electron pair from metal atom. फक्त डोनेटच करत नाही तर ते ऍक्सेप्ट सुद्धा करू शकतात. अशा लिगॅन्डला काय म्हणायचं? अशा लिगॅन्डला म्हणायचं बाळांनो नॉन क्लासिकल लिगॅन्ड्स. म्हणजे इथं बाळांनो या ह्याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, हे लिगॅन्ड स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल मेटल ॲटमला देतंय पण आणि मेटल कडची इलेक्ट्रॉन पेअर घेतंय पण. म्हणजे सिग्मा बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर देऊन तयार करतं आणि पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन पेअर घेऊन तयार करतं. याचा अर्थ डबल बॉन्ड कॅरेक्टर मेटल आणि लिगॅन्डच्या मध्ये काय होतं? तयार होतं. त्यामुळे बॉन्ड कसा बनतो मेटल लिगॅन्ड मधला? डबल बॉन्ड कॅरेक्टर. सिंगल बॉन्ड इज वीक, डबल बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि मग बाळांनो नॉर्मल लिगॅन्ड कोणाला म्हणायचं? द लिगॅन्ड्स which only donate, the ligands which only donate electron pair to the central metal atom or ion and form coordinate bond, sigma coordinate bond are called as normal classical ligands. आणि मग नॉन क्लासिकल कोणाला म्हणायचं? नॉट ओनली डोनेट बट ऑल्सो ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम सेंट्रल मेटल ॲटम. स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर मेटलला देतात आणि मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर काय करतात? ऍक्सेप्ट करतात. अशा लिगॅन्डला काय म्हणायचं? नॉन क्लासिकल लिगॅन्ड्स म्हणायचं. काय म्हणायचं? नॉन क्लासिकल लिगॅन्ड. आता नॉन क्लासिकल लिगॅन्ड किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत. त्याच्यामधलं पहिलं कुठलं आहे? पाय ऍसिड किंवा पाय ऍक्सेप्टर. पाय ऍसिड किंवा काय म्हणायचं त्याला?
पाय ऍक्सेप्टर. आता पाय ऍक्सेप्टर याच्यामध्ये प्रश्न एक बावना आहे. पाय ऍक्सेप्टर म्हणजे काय? पाय बॉन्ड तयार करताना इलेक्ट्रॉन काय करतात? ऍक्सेप्ट करतात, स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर देतात आणि मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर घेऊन पाय बॉन्ड तयार करतात. स्वतःची इलेक्ट्रॉन पेअर देऊन सिग्मा आणि मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर घेऊन पाय बॉन्ड तयार करतात. राईट, मल्टिपल बॉन्ड तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण? पाय ऍक्सेप्टर लिगँड्स. आणि मग पाय ऍक्सेप्टर लिगँड्स कुठले कुठले आहेत? कार्बन मोनॉक्साइड आहे, सायनाइड आहे, नायट्रोसोनियम आयन आहे आणि ट्राय अल्किल फॉस्फाईन R3P, म्हणजे याचं नाव आहे पाहणं ट्राय अल्किल फॉस्फाईन. आता आपल्याला पाय ऍसिड पाय ऍक्सेप्टर मध्ये फोकस कोणावरती आहे? कार्बन मोनॉक्साइड. त्याला कसलं लिगँड म्हणायचं? कार्बोनिल लिगँड. कार्बन मोनॉक्साइडला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कार्बन मोनॉक्साइड नाही म्हणायचं, तर काय म्हणायचं? कार्बोनिल लिगँड म्हणायचं. आता बघा, नॉन क्लासिकल मध्ये आपल्याला पहिला टाइप बघायचा आहे पाय ऍसिड पाय ऍक्सेप्टर लिगँड्स. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून पाय बॉन्ड तयार करतात. सिग्मा बॉन्ड तयार कसं करतात? डोनेट करून. आणि पाय बॉन्ड तयार कसं करतात? लिगँड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करून. ओके, ते आपल्याला बघायचंय. आता बघा याच्यामध्ये राईट, मेटल पहिल्यांदा लिगँड कडून नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर त्याच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये ऍक्सेप्ट करतो आणि मेटल लिगँड कार्बन मोनॉक्साइड मध्ये सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो. म्हणजे पहिल्यांदा सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला तर मग बॅक बॉन्डिंग म्हणजे पाय बॉन्ड तयार होऊ शकतो. म्हणजे सिग्मा बॉन्ड पहिल्यांदा तयार झाला पाहिजे, ही पहिली कंडिशन. मगच बॅक बॉन्डिंग होऊ शकतं, नुसतं डायरेक्ट बॅक बॉन्डिंग होऊ शकत नाही. म्हणजे पहिली कंडिशन आहे सिग्मा बॉन्ड तयार झाला पाहिजे आणि दुसरी कंडिशन मग आता बॅक बॉन्डिंग होऊ शकतं. आणि नंतर काय होतं बा? नंतर असं होतं की मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर मेटल मधल्या डी ऑर्बिटल मध्ये, मेटल जनरली कुठले असतात? ट्रान्झिशन मेटल असतात. कुठले असतात? ट्रान्झिशन मेटल्स असतात. राईट, ट्रान्झिशन मेटल मध्ये कुठली ऑर्बिटल असते? डी ऑर्बिटल. मग डी ऑर्बिटल मधली इलेक्ट्रॉन पेअर लिगँडच्या पाय स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये, पाय स्टारचा अर्थ काय रे बाबा? स्टारचा स्टार स्टँड्स फॉर अँटी बॉन्डिंग. स्टार स्टँड्स फॉर व्हॉट? अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल जी एम्प्टी असते, त्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर एम्प्टी ऑर्बिटल मध्ये मेटल आपल्याकडे स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर त्याच्यामध्ये काय करतं? डोनेट करतं. याच्यामुळे काय होतं? राईट, इथं बॉन्ड कुठला झाला? सिग्मा. राईट, इथं ही कुठली ऑर्बिटल आहे? पाय. पाय म्हणजे पाय बॉन्ड तयार करणारी. स्टार म्हणजे काय? अँटी बॉन्डिंग. पाय अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे जी एम्प्टी आहे. ते एम्प्टी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे. हे इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम मेटल इज डोनेटेड इनटू pi anti-bonding molecular orbital of ligand to form this pi coordinate bond. pi coordinate bond. आता बघा, सिग्मा बॉन्ड अगोदर तयार झाला पाहिजे, नंतर पाय बॉन्ड. हे दोघं एकत्रच तयार होतात. हे दोघं एकत्र दाखवले तर असे होतील. लिगँड आणि मेटल मध्ये हा जो बॉन्ड आहे तो सिग्मा बॉन्ड आहे, मधला बॉन्ड. आणि इकडची इलेक्ट्रॉन पेअर याच्यामध्ये जी डोनेट केली जाते, मग कुठला बॉन्ड तयार होतो? मग तयार होतो बघा पाय बॉन्ड. राईट, लिगँड कडची इलेक्ट्रॉन पेअर मेटल कडे दिली जाते, शेअर केली जाते, सिग्मा बॉन्ड तयार होतो. मेटल कडची इलेक्ट्रॉन पेअर जर लिगँडच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल एम्प्टी मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये डोनेट केल्यानंतर पाय बॉन्ड तयार होतो. सिंगल बॉन्डचं कॅरेक्टर काय झालं? डबल बॉन्ड झालं. कोणता बॉन्ड स्ट्रॉंगर? सिंगल बॉन्ड का डबल बॉन्ड? राईट, तर बानो डबल बॉन्ड. राईट, डबल बॉन्ड स्ट्रॉंगर दॅन सिंगल बॉन्ड. आपण कार्बनचं बघितलं तरी तुमचा तसंच आहे. इथं कुठलं का असेल ना, मेटल लिगँड सिंगल बॉन्ड स्ट्रॉंगर का मेटल लिगँड डबल बॉन्ड स्ट्रॉंगर? तर मेटल लिगँड डबल बॉन्ड कसा असणार आहे? स्ट्रॉंगर असणार आहे. आता बघा, हे जे बॅक डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर आहे, जनरली काय झालं पाहिजे होतं? लिगँड इनटू मेटल. पण इथं लिगँड इनटू मेटल झालं. त्याबरोबर सायमल्टेनियसली काय झालं? मेटल इनटू व्हॅकंट एम्प्टी अँटी बॉन्डिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ लिगँड. याच्यामध्ये काय झालं? डोनेशन झालं, बॅक बॉन्डिंग पाय बॉन्ड तयार झाला. याचा अर्थ जे लिगँड फक्त डोनेटच करू शकतात त्यांना फक्त म्हणायचं नॉर्मल क्लासिकल लिगँड्स. आणि जे लिगँड डोनेट सिग्मा बॉन्ड तयार करतात, ऍक्सेप्ट करून पाय बॉन्ड तयार करू शकतात, अशा लिगँडना काय म्हणायचं? नॉन क्लासिकल लिगँड म्हणायचं. त्याच्यामध्ये पाय ऍक्सेप्टर लिगँड कोणाला म्हणायचं? जी स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो, सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो आणि मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर गेन करून पाय कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो, अशा लिगँडला काय म्हणायचं? पाय ऍक्सेप्टर.
अशा लिगँडला काय म्हणायचं? पाय ऍक्सेप्टर. पाय ऍक्सेप्टर लिगँड्स आर द लिगँड्स विच डोनेट राईट विच डोनेट इट्स इलेक्ट्रॉन पेअर इनटू एम्प्टी किंवा टू म्हणूया central metal atom and form sigma coordinate bond. Simultaneously, electron from central metal atom are donated into pi antibonding molecular orbital of ligand to form right pi coordinate bond through कुठल्या बॉन्डिंग म्हणतात त्याला? थ्रू बॅक बॉन्डिंग किंवा सिनर्जिक बॉन्डिंग म्हणतात. बॅक बॉन्डिंग किंवा काय सिनर्जिक हा शब्द लक्षात ठेवा. थ्रू बॅक बॉन्डिंग और सिनर्जिक बॉन्डिंग आर कॉल्ड एज पाय ऍक्सेप्टर लिगँड्स. मग पाय ऍक्सेप्टर लिगँड्स हे मल्टिपल बॉन्डचे असतात असं म्हणूया आपण. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले? कार्बन मोनॉक्साईड, सायनाइड आहे, सेल मायनस आहे, NO प्लस म्हणजे नायट्रोसोनियम आयन आहे, आणि R3P म्हणजे ट्राय अल्किल फॉस्फाईन. असे हे पाय ऍक्सेप्टर लिगँड्स आहेत. आता बघा सिनर्जिक इफेक्ट मुळे काय होतं? व्हॉट हॅपन ड्यू टू सिनर्जिक इफेक्ट राईट? ड्यू टू बॅक बॉन्डिंग म्हणजेच कसलं रे बाळांनो? सिनर्जिक म्हणजेच कसलं? सिनर्जिक इफेक्ट. व्हॉट विल हॅपन? सिनर्जी इफेक्ट झाल्यामुळं आता मला सांगा, सिनर्जिक इफेक्ट झाल्यामुळं मेटल आणि हा कार्बन, मेटल आणि कार्बन मध्ये हा सिग्मा बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड. याचा अर्थ मी असं लिहीन, पहिला मेटल आणि कार्बन, पुढे कोण आहे? ऑक्सिजन राईट. मेटल आणि कार्बन मध्ये काय तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. त्यामुळं काय होईल? मेटल कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झाल्यामुळं मेटल कार्बन बॉन्ड लेंथ काय होईल? बॉन्ड लेंथ बाळांनो डिक्रीजेस. बॉन्ड लेंथ कमी होईल पण बॉन्ड कसा बनेल? स्ट्रॉंग बनेल. बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? बॉन्ड स्ट्रेंथ इनक्रीजेस. बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? इनक्रीज होईल. म्हणजे मेटल कार्बन मधला बॉन्ड छोटा होईल, बॉन्ड लेंथ कमी होईल, बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? वाढेल. आणि मग कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी काय होईल? कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी काय होईल? कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी काय होईल? वाढेल. आता बघा, व्हॉट अबाउट दिस कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड? कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्डचं काय होईल? दुसरा पॉइंट लिहूया आपण. आपला फोकस होता आता या बॉन्ड वरती, आता माझा फोकस आहे या बॉन्ड वरती. या बॉन्डचं काय होईल? तर बघा या बॉन्डचं काय होईल? बघा मेटल आपल्याकडची इलेक्ट्रॉन पेअर कार्बन मोनॉक्साईडच्या कार्बोनिल लिगँडच्या व्हॅकेंट पाय स्टार मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन पेअर. आता इलेक्ट्रॉन पेअर कुठे डोनेट केली जाते? अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये. बॉन्ड ऑर्डर कशी काढतात? बॉन्डिंग इलेक्ट्रॉन राईट. कसले इलेक्ट्रॉन? इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल वजा इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. बॉन्डिंग इलेक्ट्रॉन वजा अँटीबॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. असं केल्यानंतर काय होतं? बॉन्ड ऑर्डर आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग मला सांगा, जर इलेक्ट्रॉन स्टार म्हणजेच अँटीबॉन्डिंग मध्ये जर इलेक्ट्रॉन मेटल देत असेल तर अँटीबॉन्डिंग मधले इलेक्ट्रॉन काय होतील? वाढतील. वजाबाकी काय होईल? कमी होईल. वजाबाकी कमी झाली, ऑटोमॅटिक हा भागाकार सुद्धा काय होईल? कमी होईल. म्हणजे बॉन्ड ऑर्डर काय येईल? बॉन्ड ऑर्डर कमी होईल. याचा अर्थ बाळांनो, बॅक बॉन्डिंग मुळे, सिनर्जिक इफेक्ट मुळे बॉन्ड ऑर्डर डिक्रीजेस. बॉन्ड ऑर्डर डिक्रीजेस. बॉन्ड ऑर्डर कमी झाली म्हणजे हा एक बॉन्ड निघून झाला असं म्हणूया थोडक्यात, असं म्हणतोय मी. त्यामुळे हा बॉन्ड छोटा होता तो आता मोठा होईल. म्हणजे बॉन्ड लेंथ काय होईल? बॉन्ड लेंथ बाळांनो काय होईल? वाढेल. स्ट्रेंथ काय होईल? स्ट्रेंथ काय होईल? कमी होईल. स्ट्रेंथ काय होईल? कमी होईल. आणि बाळांनो बॉन्ड ऑर्डर कमी होईल, बॉन्ड लेंथ वाढेल, बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? कुठल्या बॉन्डची म्हणतोय? कार्बन ऑक्सिजन. कार्बन मेटल नाही, कार्बन ऑक्सिजन. असं आपल्याला ऑब्झर्व होईल. आता बाळांनो या कंपाऊंडला कसली कंपाऊंड म्हणतात? मेटल इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन. मेटल इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन. कार्बन म्हणजे ऑर्गॅनिक, एम म्हणजे मेटल, ऑर्गॅनो मेटॅलिक. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन डायरेक्ट कुणाला अटॅच असतो? मेटलला अटॅच असतो. ज्या कंपाऊंड मध्ये म्हणतोय मी कार्बन डायरेक्ट कुणाला मध्ये कोण नाही पाहिजे?
कार्बन आणि मेटलच्या मध्ये कोणीही नाही पाहिजे. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन डायरेक्टली मेटल अटॅच असतो अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? ऑर्गॅनो म्हणजे कार्बन. कुणाला अटॅच आहे? मेटलला, म्हणजे ऑर्गॅनो मेटलिक कंपाऊंड्स म्हणायचं. याला म्हणायचं मेटल कार्बोनिल. आता हा मेटल पाठीमागे इलेक्ट्रॉन का देऊ शकतो? त्याचं कारण आहे बाळांनो, जनरली मेटल कार्बोनिल्स मध्ये मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किती असते बाळांनो? 0 असते. जनरली आपण कंपाऊंड कुठलं बघितलं होतं? निकेल CO4 पहिल्याच लेक्चर मध्ये बघितलं होतं. याच्यामध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0 आहे. ज्या वेळेला कार्बन मोनॉक्साईड आपल्याकडचे इलेक्ट्रॉन निकेलला डोनेट करेल त्यावेळेला काय होईल? निकेलला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केल्यामुळे निकेलवरती कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे निकेलवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढेल आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळं परत निकेल आपली स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर काय करेल? राईट, इलेक्ट्रॉन डेन्सिटी मेटल जास्त सहन करू शकत नाही. बिकॉज मेटल्स आर इलेक्ट्रॉन डोनर्स नॉट एक्सेप्टर्स. तरी सुद्धा इलेक्ट्रॉन मेटल घेत आहेत. मग काय करेल? इलेक्ट्रॉन जास्त झाल्यामुळं आपल्याकडचे स्वतःकडचे इलेक्ट्रॉन काय करेल? लिगॅंडला काय करेल? डोनेट करून टाकेल. लिगॅंडकडं तशी अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल अवेलेबल असेल तर. याचा अर्थ तुम्हाला पाय ऍसिड किंवा पाय ऍक्सेप्टर कळाले का? कुणाला म्हणायचं? पाय ऍक्सेप्टर लिगॅंड्स. द लिगॅंड्स which donate its electron pair into empty vacant orbital of central metal atom to form coordinate bond simultaneously. Metal donates its electron pair into antibonding molecular orbital of ligand to form what? To form pi coordinate bond by synergic effect by back bonding are called as what? कसले ligands are called as pi acceptor ligands. Are called as pi acceptor ligands. आणि आता त्याच प्रकारचं मला बघायचं आहे. नुसतं ऍक्सेप्ट डोनेट करतात, इथं इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतात, इथं काय डोनेट करतात? पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन डोनेट करतात. घेतात पाय बॉन्ड तयार करतात, घेऊन पाय बॉन्ड तयार करतात आणि पाय बॉन्ड मधलेच इलेक्ट्रॉन देतात. आणि एक्झाम्पल कुठलं आहे बाळांनो? अल्किन आहे. एक्झाम्पल कुठलं आहे? अल्किन आहे ते मला बघायचं आहे. नॉन क्लासिकल मधलं दुसरं मला एक्झाम्पल बघायचं आहे. हे तर बाळांनो झालं बॉन्ड स्टेट तुम्हाला सांगितलं. सिनर्जिक इफेक्ट मुळे मेटल आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर वाढतं, डबल बॉन्ड तयार होतो. बॉन्ड कसा बनतो? स्ट्रॉंग बनतो. बॉन्ड लेंथ काय होईल? कमी. बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? वाढेल. स्टॅबिलिटी वाढेल. बट अबाउट कार्बन आणि ऑक्सिजन मधला हा बॉन्ड काय होतो? इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंग मध्ये टाकल्यामुळं इथली वजाबाकी कमी होते, भागाकार कमी होतो. भागाकार कमी होतो म्हणजेच काय? बॉन्ड ऑर्डर कमी होते. कार्बन ऑक्सिजन मधली बॉन्ड ऑर्डर कमी झाली तर 3 च्या ऐवजी 2 राहतील. बॉन्ड लेंथ काय होईल? वाढेल. बॉन्ड ऑर्डर कमी होईल, बॉन्ड लेंथ वाढेल. बॉन्ड स्ट्रेंथ काय होईल? कमी होईल. आता आपल्याला काय बघायचं आहे? पाय डोनर अँड पाय ऍक्सेप्टर. काय बघायचंय बाळांनो? पाय डोनर अँड पाय ऍक्सेप्टर. आणि एक्झाम्पल कोण आहे? एक्झाम्पल आहे बाळांनो अल्किन. बाळांनो हे असंच राहणार आहे, फक्त थोडीशी प्रक्रिया बदलणार आहे. इथं आपल्याला काय घेतलं पाहिजे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड घेतला पाहिजे. बाकी सर्व सेमच असणार आहे, बाकी काय वेगळं नसणार आहे. ओके. आता इथं काय होईल बघूया बरं. इथं काय होतंय? इथं काय होईल? अल्किन आपल्या पाय बॉन्ड डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड कोणता असतो? सिग्मा. एक बॉन्ड कोणता असतो? पाय. तर त्या पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन अल्किन काय करेल? डोनेट करेल. काय करेल? डोनेट करेल. बघूया आपण कसं डोनेट करतोय. सर्वांकडे लक्ष द्या. तर बघा इथं मला काय काढला पाहिजे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड काढला पाहिजे. राईट. आता डबल बॉन्ड इथं काय असणार आहे? ऑर्बिटल असणार अशी. इथं काय असणार आहे? प्लस प्लस म्हणजे इथं पाय बॉन्ड तयार झाला असणार आहे. राईट. या पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन, ओके, या पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन डोनेट केले जातील. ओके. तर इथं कार्बन आहे बाळांनो, हा कार्बन आहे. इथं हा सिग्मा बॉन्ड आहे. इथं बॉन्ड तयार झालेला असणार आहे. इथं काय असणार आहे? याची प्लस म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. राईट. इथं CH2 लिहितो. इथं मायनस म्हणजे हा सुद्धा कसला ओव्हरलॅप आहे? कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप आहे. याला काय चार्जेस मानू नका, ते काय चार्जेस नाहीये. प्लस म्हणजे क्रेस्ट, मायनस म्हणजे ट्रप. क्रेस्ट ओव्हरलॅप झाला तर त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. आणि ट्रप वरती ट्रप ओव्हरलॅप झाला तरी त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. जर क्रेस्ट वरती ट्रप ओव्हरलॅप झाला तर त्याला म्हणायचं डिस्ट्रक्टिव्ह ओव्हरलॅप. फिजिक्स मध्ये सुद्धा ते आहे. आता काय होईल? हे दोघं जर एकत्र येतील, मेटल, राईट, मेटलची ऑर्बिटल
कार्बन कार्बन राईट इथं कुठला बॉन्ड असणार मधला सिग्मा बॉन्ड इकडं मायनस मायनस इथं प्लस आहे म्हणून प्लसची साईड काय केली मी ओव्हरलॅप केली ओके ओव्हरलॅप होईल आणि हा कुठला बॉन्ड तयार होईल राईट कार्बन आता हे कार्बनचे हा कुठला बॉन्ड आहे बाळांनो पाय बॉन्ड आहे कार्बनचा पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन काय केले पाय बॉन्ड मधले 2 इलेक्ट्रॉन मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये डोनेट केले आणि बाळांनो सिग्मा राईट असं म्हणूया आपण सिग्मा यांच्यामध्ये काय झाला बॉन्ड तयार झाला आणि आता काय होतं की या कार्बननं सुद्धा काय आहे अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इथं प्लस म्हणतो इथं मायनस म्हणतो मेटलकडे काय असते फुलफिल्ड डी ऑर्बिटल असते डी ऑर्बिटल डबल डम्बेल शेप्ड हे एक डम्बेल आणि हे एक डम्बेल शेप्ड इथं प्लस आहे मला इथं प्लस लिहावं लागेल इथं मायनस आहे इथं मायनस तर इथं प्लस आणि इथं मायनस मला द्यावं लागेल हे ऑर्बिटल काय होतील ओव्हरलॅप होतील हा मधला बॉन्ड कुठला आहे सिग्मा बॉन्ड आहे आणि मग यांच्यामध्ये जर ओव्हरलॅप झालं तर बाळांनो हे बॅक बॉन्डिंग होईल आणि इथं पाय बॉन्ड तयार होईल काय तर होईल कार्बन कार्बन इथं ऑर्बिटल ही प्लस आहे ही प्लस आहे ही मायनस आहे ही मायनस आहे ओव्हरलॅप होतील राईट आणि पाय बॉन्ड तयार होईल याचा अर्थ पाय डोनर आणि पाय एक्सेप्टर पाय बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन एम्प्टी मेटलच्या ऑर्बिटल मध्ये डोनेट केले आणि सिग्मा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केला ऍट द सेम टाइम आता ही कुठली ऑर्बिटल पाय स्टार म्हणायचं ही याच्याकडचे काय असणार फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ॲटम इज डोनेटेड इनटू पाय स्टार इथं कुठला बॉन्ड तयार होणार सिग्मा आणि इथं कुठला बॉन्ड तयार होणार पाय बॉन्ड तयार होणार याचा अर्थ बघा डबल बॉन्ड कॅरेक्टर तयार होईल काय म्हणू शकतो आपण पाय डोनर आणि पाय एक्सेप्टर मध्ये राईट द पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ अल्कीन आर डोनेटेड इनटू एम्प्टी vacant orbital of central metal atom or ion to form sigma coordinate bond at the same time simultaneously electron from appropriate orbital of central metal atom is donated into pi antibonding molecular orbital of alkene to form pi coordinate bond this effect is called as synergic back bonding effect आणि त्यामुळं बॅक बॉन्डिंग मुळे काय होतं मगाशी कार्बोनिल मध्ये आपण ते बघितलेलं आहे आपल्याला याच्यानंतर काय बघायचं आहे आपल्याला याच्यानंतर याचा अर्थ पाय एक्सेप्टर असो किंवा पाय डोनर अँड एक्सेप्टर असो ते काय करतात आपलीकडची इलेक्ट्रॉन पेअर सेंट्रल मेटल ॲटमला डोनेट करतात आणि मेटलकडची इलेक्ट्रॉन पेअर आपल्या स्वतःच्या अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये काय करतात ऍक्सेप्ट करतात आणि डबल बॉन्ड तयार करतात डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे मेटल आणि लिगॅंड मध्ये बॉन्ड कसा बनतो स्ट्रॉंग बनतो आता आपल्याला काय बघायचे सम एमसीक्यू आपल्याला बघायचे ओके नाउ वी आर गोइंग टू सी सम एमसीक्यूज रिगार्डिंग नॉन क्लासिकल लिगॅंड फर्स्ट एमसीक्यू हायेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ विल बी इन look at the complexes right coordination compounds all are coordination compounds in which metal is manganese, chromium and vanadium and ligand is same that is carbon monoxide that is called as carbonyl. So you have to right identify first relation between bond length and synergic effect we can say. Metal right आपण मेटल लिहूया इथं आणि कार्बन मोनॉक्साइड म्हणजेच कार्बोनिल लिगॅंड आता बघा याच्यामध्ये काय आहे की कार्बन वरची इलेक्ट्रॉन पेअर मेटलच्या एम्प्टी ऑर्बिटल मध्ये डोनेट केली जाईल आणि सिग्मा बॉन्ड तयार केला जाईल मेटल कडच्या इलेक्ट्रॉन पेअर राईट ही इलेक्ट्रॉन पेअर कार्बन मोनॉक्साइडच्या अँटी बॉन्डिंग मध्ये काय केली जाईल डोनेट केली जाईल आणि बॅक बॉन्डिंग सिनर्जिक इफेक्ट पाय बॉन्ड तयार होईल जेवढं हे डोनेशन फास्ट होईल जास्त होईल तिथला हे मल्टिपल कॅरेक्टर काय होत जाईल कमी कमी होत जाईल बॉन्ड लेंथ काय होत जाईल वाढत जाईल म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजनची बॉन्ड लेंथ कधी वाढणार आहे जर बॅक बॉन्डिंग जास्त असेल तर बॉन्ड लेंथ वाढत जाईल म्हणजे मी इथं लिहू शकतो सिनर्जिक इफेक्ट सिनर्जिक म्हणजेच कुठलं बॉन्डिंग बघानो बॅक बॉन्डिंग सिनर्जिक बॉन्डिंग म्हणजेच बॅक बॉन्डिंग is directly proportional to what? Is directly proportional to carbon oxygen bond length. Carbon oxygen bond length. Carbon oxygen bond length. And inversely proportional to काय बघा
जेवढं इथं डोनेशन जास्त होईल त्यावेळेला कार्बन मेटल मधला बॉन्ड कसा बनत जाईल, स्ट्रॉंग बनत जाईल. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कार्बन मेटल बॉन्ड लेंथ. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे हे तुम्हाला समजलं. आपल्याला अजून एक इक्वेशन माहित पाहिजे. बॉन्ड स्ट्रेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ कमी, जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता सोपं झालं. इथं डोनेशन जास्त कोण करू शकतं? मेटल इलेक्ट्रॉन रिच पाहिजे का डेफिशियंट पाहिजे? मेटलनं स्वतःकडची इलेक्ट्रॉन पेअर लिगँडला दिली पाहिजे पाठीमागं. म्हणजे मेटल कसा पाहिजे? इलेक्ट्रॉन रिच पाहिजे. मग कोणता मेटल इलेक्ट्रॉन रिच आहे ते काढण्यासाठी आपल्याला प्रत्येकाची काय काढली पाहिजे? ऑक्सिडेशन स्टेट काढली पाहिजे. या Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? या कार्बन मोनॉक्साईड 6 आहे, पण त्याच्यावर चार्ज किती असतो? 0. मग डोक्यावरती लिहिलेला चार्ज म्हणजेच Mn चा चार्ज. इथं डोक्यावरती चार्ज काय दिला नाही म्हणजे 0 आहे. म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. व्हॅनाडियम याचा चार्ज 0, डोक्यावर काय लिहिलंय -1. म्हणजे व्हॅनाडियम वरती काय चार्ज आहे? -1 चार्ज आहे असं म्हणूया आपण. याचा अर्थ कोण इलेक्ट्रॉन रिच आहे? कोण बॅक बॉन्डिंग जास्त करेल? बॅक बॉन्डिंग साठी कसा पाहिजे? इलेक्ट्रॉन रिच पाहिजे. मग इलेक्ट्रॉन रिच सर्वात कोण आहे? व्हॅनाडियम इज इलेक्ट्रॉन रिच दॅन क्रोमियम, कारण याच्यावर 0 आहे, याच्यावरती प्लस आहे, त्यामुळे तो बॅक बॉन्डिंग एवढं इझिली करू शकत नाही. लेस दॅन व्हॉट? लेस दॅन Mn. याचा अर्थ बॅक बॉन्डिंग सर्वात जास्त, ज्याचं बॅक बॉन्डिंग जास्त त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईडची बॉन्ड लेंथ जास्त येणार. हे याचं उत्तर झालं मुलांनो. काय आपल्याला लिहिता येईल सांगा? हायेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ विल बी इन व्हॅनाडियम मध्ये बॉन्ड लेंथ कशी असणार? सर्वात जास्त असणार क्रोमियमच्या कॉम्प्लेक्स पेक्षा. क्रोमियम मध्ये जास्त असणार कुणापेक्षा? Mn पेक्षा. म्हणजे Mn मधला बॉन्ड कसा असणार? स्ट्रॉंगर असणार. इथं बघा काय म्हणायचे उलट, बॉन्ड लेंथ जेवढी जास्त तेवढी बॉन्ड स्ट्रेंथ काय असणार? कमी. मग बॉन्ड स्ट्रेंथ कमी कोणामध्ये असणार आहे? व्हॅनाडियम. बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणजे तिथं बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार आहे? एकदम बाळानो काय असणार आहे? कमी असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर झालं बाळानो. हायेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ विल बी ऑब्झर्वड इन सी. उत्तर काय असणार आहे? उत्तर आपलं असणार आहे बाळानो सी. आता नेक्स्ट एमसीक्यू आहे. नेक्स्ट एमसीक्यू सिमिलर आहे. नेक्स्ट एमसीक्यू बाळानो सिमिलर आहे. आता काय सिमिलर आहे? इथं फक्त हायेस्ट शब्दाच्या ऐवजी मी इथं लिहितो स्ट्रॉंगेस्ट. स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विल बी इन. आणि मी आता पाहलो इथलं मेटल चेंज करतो. इथे लिहितो क्रोमियम, डोक्यावर लिहितो प्लस. ओके, इथं लिहितो Fe, इथं लिहितो CO5, राईट. आणि इथं व्हॅनाडियम आहे असंच राहू द्या. चला, C इज कॉम्प्लेक्स रिमेन सेम. आणि आता विचारलंय स्ट्रॉंगेस्ट कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विल बी इन. कुणामध्ये स्ट्रॉंगेस्ट असणार आहे? आता बघा जो कमी देतो त्याच्यामध्ये बॉन्ड कसा असणार आहे? हा बॅक बॉन्डिंग ज्याच्यामध्ये कमी त्याच्यामध्ये, बिकॉज दिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. तिथं बॉन्ड लेंथ कमी असणार, बॉन्ड कसा असणार? स्ट्रॉंगर असणार. याचा अर्थ कोण कमी इलेक्ट्रॉन देईल? याच्यावरती चार्ज +1 आहे, याच्यावरती काहीच नाही म्हणजे 0 आहे, आणि त्याच्यावरती काय आहे? -1 आहे. कोण इलेक्ट्रॉन बॅक बॉन्डिंग कमी दाखवेल? सिनर्जिक इफेक्ट कमी दाखवेल. क्रोमियम सिनर्जिक इफेक्ट कसा दाखवेल? एकदम कमी दाखवेल. त्यामुळे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड लेंथ कशी असणार? छोटी. आणि बॉन्ड कसा असणार? स्ट्रॉंग असणार. म्हणजे त्याचं उत्तर हे असणार आहे. बॉन्ड लेंथ जेवढी कमी तेवढा बॉन्ड कसा असणार? स्ट्रॉंग. बॉन्ड लेंथ कमी असण्यासाठी सिनर्जिक इफेक्ट कसा पाहिजे? कमी. मग सिनर्जिक इफेक्ट कमी म्हणजे बॅक बॉन्डिंग कमी, आणि बॅक बॉन्डिंग कमी असण्यासाठी इलेक्ट्रॉन मेटलला डोनेट करता आले नाही पाहिजेत. म्हणजे मेटलवरती निगेटिव्ह चार्ज पाहिजे का पॉझिटिव्ह? मेटलवरती पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे, नो डाऊट. ज्या मेटलवरती निगेटिव्ह चार्ज येईल तो निगेटिव्ह चार्ज त्याला संपवता येणार आहे, तो पटकन काय करणार? बॅक डोनेशन करणार. पॉझिटिव्ह एवढं बॅक डोनेशन करणार नाही. म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. थर्ड एमसीक्यू मॅच द फॉलोइंग. काही लिगॅंड्स तुम्हाला दिलेत आणि त्याच्या प्रॉपर्टी त्याच्या समोर दिलेल्या आहेत आणि तुम्हाला मॅच करायला सांगितलेलं आहे. मॅच द फॉलोइंग. आता बघा लिगॅंड्स कुठले कुठले आहेत? इएन म्हणजे काय? इथिलीन डायमाइन. EDTA चा लॉंग फॉर्म काय? इथिलीन डायमाइन टेट्रा ऍसिटेट आयन. हायड्राझाइल हे न्यूट्रल लिगॅंड आहे. आणि डाईन म्हणजे काय? डायइथिलीन ट्रायमाइन. आता मी बाळांनो सर्वांची स्ट्रक्चर ड्रॉ करतो म्हणजे लगेच समजेल तुम्हाला.
CH2 CH2 NH2 NH2 हे आहे EN. इथे एक लोन पेअर आहे, इथे एक लोन पेअर आहे. म्हणजे हे काय झालं, हे झालं बायडेंटेट लिगॅंड. हे काय झालं, बायडेंटेट लिगॅंड. म्हणजे हे झालं मला EN बायडेंटेट लिगॅंड. आता EDTA चं स्ट्रक्चर मी ड्रॉ करत बसत नाही. EDTA चं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे. आता ड्रॉ करूया. काही लोक म्हणतील सर ड्रॉ करा. EDTA चं स्ट्रक्चर, EDTA इथिलीन डायमाइन. इथं म्हणजे किती कार्बन, 2. डायमाइन म्हणजे 2 नायट्रोजन. त्याच्यावरती काय पाहिजे, लोन पेअर पाहिजे. आणि त्याला काय जोडायचे, 4 काय जोडायचे, CH2 C डबल बॉन्ड O मायनस ऍसिटिक ऍसिडचा पार्ट जोडायचा आहे. त्यासाठी ऍसिटिक ऍसिड यायला पाहिजे. CH2 C डबल बॉन्ड O मायनस CH2 C डबल बॉन्ड O मायनस. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ EDTA. 1 2 3 4 5 आणि 6 CH2 CH2. दिस इज द स्ट्रक्चर. म्हणजे हे काय आहे, हेक्साडेंटेट आहे. हे काय, हेक्साडेंटेट आहे. हेक्साडेंटेट कुठे लिहिले का, EDTA च्या समोरच आहे हेक्साडेंटेट. हायड्राझाईन, हायड्राझाईन स्ट्रक्चर काय आहे, मगाशी सांगितलं होतं NH2 आणि त्याच्यामध्ये जर आपण H+ टाकला तर ही इलेक्ट्रॉन पेअर इथे अटॅक करते आणि तयार होतं NH2. दिस इज पॉझिटिव्ह चार्ज. एक प्रोटॉन घेतल्यामुळे काय होईल, NH3 बनेल, पॉझिटिव्ह बनेल. हे कसला आहे, बायडेंटेट लिगॅंड आहे. न्यूट्रल बायडेंटेट लिगॅंड का मोनोडेंटेट, मोनोडेंटेट असणार. का मोनोडेंटेट असणार, ऍक्च्युली दोन काय म्हणूया इलेक्ट्रॉन पेअर आहेत, पण मेटल बरोबर जर बॉन्डिंग केलं, NH2 न जर बॉन्डिंग केलं असं तर काय होईल, किती मेंबर रिंग तयार होईल, 3 मेंबर रिंग तयार होईल. म्हणजे बघा हे बायडेंटेट नाही तर हे कसलं आहे, मोनोडेंटेट लिगॅंड आहे. पण त्याचं प्रोटोनेशन झालं की हे तयार होतं आणि त्याचं नाव काय, हायड्राझाईन. याचं नाव काय, हायड्राझाईन. आता हायड्राझाईन मधलं काय काढायचं, INE काढायचं किंवा E काढा आणि पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर कशाने करायचा असतो, हायड्राझिनियम. पॉझिटिव्ह चार्ज एंड्स विथ IUM. हायड्राझाईन फॉर्म हायड्राझिनियम ऑन प्रोटोनेशन. म्हणजे त्याचं उत्तर हे असणार आहे. आणि डाईन, आता डाईन हे काय आहे, इथिलीन आहे. डाईनचा अर्थ काय, डायइथिलीन. म्हणजे अजून एक CH2 जोडला पाहिजे. म्हणजे इथं मी NH2 लिहीन, इथं NH2 लिहीन, राईट. या NH2 मधून एक अमोनिया निघून जाईल आणि मला इथं काय मिळेल, NH मिळेल, राईट. इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर आणि इथे एक लोन पेअर, 1 2 3. आणि मग याचं नाव काय होईल, EN नाव निघून जाईल. याचं नाव येईल डाईन. म्हणजे काय, डाय इथिलीन. हा एक इथिलीन, हा एक इथिलीन. डाय इथिलीन किती अमाइन, ट्राय अमाइन. म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म काय त्याला, डायइथिलीन ट्राय अमाइन. कसलं डेंटेट लिगॅंड आहे, ट्रायडेंटेट लिगॅंड आहे. कसलं लिगॅंड आहे, ट्रायडेंटेट लिगॅंड आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.